थंडीचे दिवस चालू व्हायला पाहिजे पण पाऊस काही जायचं नाव घेत नाही. चला असो, मस्त सकाळी असं खमण एन्जॉय केलेलं आहे, अंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर थोडी स्किन केअर करते. तुम्हाला यासाठी दाखवते की माझ्यासारखं तुम्हीही जास्त काही नाही पण ॲटलीस्ट मॉइश्चरायझर तरी लावणार मला बघून. आणि एवढं सगळं तामझाम करून आपल्याला कुठे जायचं नसतं, घरातलीच कामं करायची असतात, पण तरीही केलं पाहिजे. मस्त बदाम खाल्ले आणि त्यानंतर जे आहे कामांना सुरुवात केलेली आहे. मला हे देवघर आज ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं, त्यासोबत घरातली बरीच कामं आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा सगळा पसारा मस्त नीटनेटका आवरून ठेवला आणि हे बॉक्स ना दिवाळीचं गिफ्ट म्हणून मिळालेलं होतं. त्याच्यातल्या जे काही जार्स होत्या त्याही छान ठेवून दिल्या आणि हा लॅम्प मिळाला होता. म्हटलं इथे लावून बघू कसा दिसतोय असं. आणि ते जे बॉक्स होतं ना त्यामध्ये माझ्या ज्वेलरी ऑर्गनाईज करणार होती, पण त्याच्यात काहीच बसत नव्हतं म्हणून काहीसा माझा असा फेस झालेला होता. त्याला बाजूला ठेवून म्हटलं चला नवीन बेड आलेला आहे, तसा तर क्लीन होता पण थोडा वरवर क्लीन करून घ्यायचा होता, तो करून घेतला. आणि ही ट्रॉली माझी नेहमी खराब झालेली असते, आज तिचा नंबर लावून तिलाही क्लीन करून घेतली. तसं तर मी कालच ठरवून घेतलं होतं की मला आज किती कामं करायची आहेत म्हटलं, आणि त्यामधलं हे कपाट पण मला जरा 2-4 कप्पे ऑर्गनाईज करून घ्यायचे होते. मस्त तेही करून घेतले आणि सगळं ऑर्गनाईज करता करता म्हटलं चला तुमच्यासोबत हे 3 जे ब्लाऊज आहेत माझ्याकडे रेडीमेड ते शेअर करते. तिघही खूप छान आहेत आणि बऱ्याच वेळा तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघितलं असेल, त्यांना घालून त्यांची लिंक हवी असेल तर मला कमेंट करा. आणि शॉर्ट बघत असाल तर वर ॲफिलेटमध्ये मी प्रोडक्ट टॅग केलेले आहेत. चला आता मी हे कपाट पण उरलेलं सगळं आवरून घेतलं आणि म्हटलं इतकी कामं केली तर काहीतरी छान स्वतःसाठी झालं पाहिजे, म्हणून मस्त अशी चहा ठेवलेली आहे. बाल्कनीत उभी राहून इथे मी चहा एन्जॉय करते आणि माझा व्हिडिओही संपवते. बाय.